सर्वांना नमस्कार. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. या अध्ययन स्तरासाठी आज आपण गोष्टीच्या साहाय्याने बेरजेची शाब्दिक उदाहरणे तयार करून घेणार आहोत. गोष्टीतून बेरीज का शिकवायचे? तर विद्यार्थ्यांच्या कल्पना स्पष्ट होतात. विद्यार्थी संख्यांचा प्रत्यक्ष वस्तूंशी संबंध लावतो. गोष्टीतील पात्रे, घटना लक्षात राहतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. गणिताची आवड निर्माण होते. मुले स्वतःच्या प्रयत्नाने नवीन उदाहरणे तयार करू शकतात. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. त्यामध्ये 4 हत्ती, 6 वाघ, 3 जिराफ, 5 सिंह, 7 माकडे असे सर्वजण आनंदाने राहत होते. एकदा त्या जंगलामध्ये हत्तीला एक पिल्लू झाले. सर्व प्राण्यांनी ठरवले की आपण त्याचे बारसे खूप थाटामाटात करायचे. त्यासाठी सर्वांनी फुगे आणण्याचे ठरवले. मग वाघाने 8 फुगे आणले, सिंहाने 6 फुगे आणले, माकडांनी 9 फुगे आणली, जिराफांनी 7 फुगे आणली व ते सर्व जंगल फुग्यांनी सजवले व हत्तीच्या पिलाचे खूप थाटामाटात बारसे साजरे झाले. ही संख्यांची गोष्ट आवडली ना तुम्हाला? यावरून आपण बेरजेची शाब्दिक उदाहरणे कशी तयार होतील ते पाहूयात. माकडांनी 9 फुगे आणली, जिराफांनी 7 फुगे आणली, तर दोघांनी मिळून किती फुगे आणले? उदाहरण मांडणी करताना आपल्याला असं लक्षात येईल. माकडांनी 9 फुगे आणली, जिराफांनी 7 फुगे आणली आणि त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. अशा पद्धतीने आपण हे गोष्टीच्या रूपावरील संख्येचं उदाहरण या ठिकाणी आपण सोडवू शकतो. तसेच हत्तीच्या बारशाला येताना वाघाने 8 फुगे आणले व सिंहाने 6 फुगे आणले, तर दोघांनी मिळून किती फुगे आणले? याची मांडणी करताना आपल्याला 8 फुगे वाघाने आणलेले व 6 फुगे सिंहाने आणलेले असे मिळून 14 फुगे झाले. हे आपल्याला इथं उत्तर लक्षात येईल. अशा प्रकारची उदाहरणे मुलांना या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण त्यांच्याकडून सोडून घेऊ शकतो. चला तर अजून एका गोष्टीतून गणित पाहूया. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. ते सगळे खूप शांततेत राहायचे. एके दिवशी जंगलाचा राजा सिंहाने सर्व प्राण्यांची सभा बोलावली. सिंह म्हणाला, आपल्या जंगलात किती प्राणी राहतात हे आपल्याला माहीत असावे. चला आज आपण सगळे मिळून मोजणी करूया. मग सिंह हसत म्हणाला, चला आता आपण सगळे मिळून आपली संख्या मोजूया. 7 माकडे, 5 हरणे, 4 हत्ती, 6 वाघ. एकूण किती झाले बघा? एकूण झाले 22. सगळे प्राणी आनंदाने ओरडले, आपल्या जंगलात 22 प्राणी राहतात. मुलांना अशा प्रकारे घटनात्मक गोष्ट सांगून त्यावर आधारित बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव घ्यावा. धन्यवाद.